नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की काल दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, परंतु मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. काही लाभार्थी असे आहेत की त्यांना मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत. काही लाभार्थी असे आहेत की मार्च महिन्यापर्यंत त्यांना नियमित स्वरूपामध्ये पैसे आले, पण काय झालं काय माहीत नाही, एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. मग अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मेसेज येत आहेत, फोन येत आहेत की सर काहीतरी उत्तर द्या, काहीतरी माहिती सांगा. काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून असाही प्रश्न, सर व्हिडिओ टाका नाहीतर आमचा विश्वास उडेल. एक लक्षात ठेवा, जी काही माहिती तुम्हाला सांगायची आहे ही परिपूर्ण सांगायची असते. नुसतं तहसील कार्यालयामध्ये जा, तुमची माहिती चेक करा, तुमची DBT चेक करा, तुम्ही मॅपिंग चेक करा, आधार KYC चेक करा, या सगळ्या गोष्टी जर चेक करत असताना तुम्हाला जर समजा प्रॉपर असं मार्ग जर सापडला नाही तर एवढ्या उठाठेव्या करून फायदा नाही आहे. म्हणून जी काही माहिती तुम्हाला सांगायची ती प्रॉपर सांगायची होती, म्हणून थोडासा वेळ घेतला. संबंधित विभागाशी चर्चा करावी लागते, DBT पोर्टल जी लोक काम करतात त्यांच्याशी चर्चा करावी लागते, तहसील कार्यालयामध्ये जे काम करतात तहसीलदार असतील किंवा नायब तहसीलदार असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी या ठिकाणी जे काम करतात कर्मचारी असतात त्या सर्वांशी चर्चा करावी लागते. आता मग योग्य ती माहिती तुमच्यासमोर ठेवावी लागते. यासाठी थोडासा वेळ लागतो, थोडंसं समजून घ्या. तर एकंदरीत संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तब्बल महाराष्ट्रामध्ये एक 3-3.25 लाख लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये काल वाटप झालेत, परंतु तरीसुद्धा 60,000 लोक, बघा मी काय म्हणतो, 60,000 दिव्यांग बांधवांना या एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. त्यापैकी 5,500 सुमारे 5,500 लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांना काय झालं आहे, त्यांचे पैसे ट्रान्सफर झाले, परंतु त्यांचे DBT प्रॉब्लेम किंवा सर्व्हर प्रॉब्लेममुळे त्यांचे पैसे रिटर्न आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत हा सर्व विषय आहे. परंतु हा विषय समजून घेत असताना तुम्हाला यावरती काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कदाचित व्हिडिओ मोठी होईल पण मार्ग मात्र नक्की सापडेल. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये जायला सांगणार नाही, तुमची DBT किंवा आधार मॅपिंग करायला सांगणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्रास सांगितलं जाणार की आमच्याकडून सर्व काही ओके आहे, तुम्ही वरून पैसे आले नाही, येतील किंवा एकत्रित येतील, अशी उडवाउडीची उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देतील. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जाऊन जास्त वेळ वाया घालू नका. पण एक मात्र सांगेल, लक्षात ठेवा, तुमचं जे आपली संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी वेबसाईट आहे, जी काही आपण स्टेटस वगैरे चेक करतो, त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करताना तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन, आधार अपडेट कधी झालं आहे ते चेक करून घ्या. कारण मित्रांनो, मागच्या मार्च महिन्यामध्ये असं झालं होतं की अनेक लाभार्थ्यांना पैसे आलेलं नव्हतं, पण त्यांनी नंतर 4-5 दिवसामध्ये तहसील कार्यालय संपर्क साधला किंवा त्यांचं स्टेटस चेक केला, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं आधार ऑथेंटिफिकेशन झालं नव्हतं, त्यामुळे त्यांचे पैसे आलेले नव्हते. म्हणून हा एक विषय आहे, तो विषय चेक करून घ्या. जर समजा तुमचं या महिन्यामध्ये जर आधार ऑथेंटिफिकेशनची तारीख येत असेल, दिसत असेल, तर काही काळजी करायचं नाही आहे. त्यामुळे हा एक विषय आहे. बाकीचं दुसरं तहसील कार्यालयामधून तुम्हाला काहीही उत्तर मिळणार नाही. आता तुम्ही सांगा सर ठीक आहे, मग आता नेमकं काय करायचं. एक लक्षात ठेवा, तुम्हाला हेही माहीत आहे की आता आपण तहसील कार्यालयामध्ये जर गेलो तर ते सांगतील नंतर 4-5 दिवसात येतील किंवा एकत्रित येतील. कधीही 4-5 दिवसात नंतर पैसे आलेले नाही, एकत्रितसुद्धा पैसे आलेले नाहीत, हा वस्तुस्थिती आहे. फक्त एक विषय लक्षात ठेवा, आपल्याला जे संबंधित आयुक्त कार्यालय आहे त्या आयुक्त कार्यालयाला ह्या गोष्टी पटवून द्यायच्या, समजावून सांगायचे आहेत. मग आयुक्त कार्यालयाचे जे आत्ता मुख्य सचिव आहेत डॉक्टर माणिक गुरसल म्हणून, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आणि त्यांनी जर मनात जर आणलं तरच ग्राउंड लेवलवरून ही माहिती अद्ययावत करून त्यांच्या संदर्भात काहीतरी निर्णय होऊ शकतो. लक्षात ठेवा, तब्बल 60,000 लोक आहेत. या 60,000 लोकांनी काय करायचं आहे, तुम्हाला मी स्क्रीनवरती एक अर्ज दाखवतोय, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मी ही व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर एक 7 ते 8 तासामध्ये, म्हणजे प्रत्येक लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. ही व्हिडिओ पोहोचल्यानंतर मी आपल्याला जो काही मेल करायचा आहे, जी माहिती, तक्रार किंवा निवेदन द्यायचं आहे, त्या संदर्भात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्या स्क्रीनवरती मी जे तुम्हाला त्यांना जो मेल करायचा आहे किंवा जी माहिती पाठवायची, मेल करा किंवा पोस्टाने पाठवा, दोन्हींपैकी एकाने जरी पाठवलं तरी चालेल. लक्षात ठेवा, तर तो जो ड्राफ्ट आहे, जी माहिती आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतोय. थोडंसं लेट टाकणार आहे कारण ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि वन टाईम त्यांना मेल करायचे आपल्याला किंवा पोस्टाने त्यांना हे पत्र पाठवायचे. ते ज्यांना मेल पाठवायचे त्यांचं ईमेल ID सुद्धा मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय, ते सर्व तुम्हाला दिसत असेल. हे सर्व काही मी व्हॉट्सअपला टाकणार आहे, काळजी करू नका. परंतु आपल्याला वन टाईम महाराष्ट्रामध्ये आयुक्त कार्यालयाशी मेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे संपर्क साधायचा आहे. आणि ही जे काही 60,000 लोक आहेत किंवा ही जे 5,000-5,500 रुपये लोकांचे जे पैसे रिटर्न आलेत, त्यांनी वन टाईम आपली ताकद दाखवायची आणि त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडायचा आहे
की हे पैसे आमच्या हक्काचे ते मिळाले पाहिजे आणि त्यांच्याकडून असं पत्र काढायला गेलं पाहिजे कलेक्टर साहेबांना किंवा तहसील कार्यालयामध्ये की ही जी लोक आहेत त्या लोकांच्या कोणत्या कारणामुळे हे पैसे थांबलेले आहेत याचा अहवाल मागवा आणि त्यांचे जे पैसे थांबलेले आहेत कोणत्याही कारणास्तव जर हे पैसे मुद्दामून जर थांबले असेल तर हे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यामध्ये दिले गेले पाहिजे। अशा पद्धतीचा त्यांना निर्णय घेणं भाग पडलं पाहिजे। यासाठी आपल्याकडून त्यांना निवेदनं गेली पाहिजे, पत्र गेलं पाहिजे, मेल गेलं पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी होतील। अन्यथा मागच्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा अशा अनेक लोकांना पैसे आलेलेच नाही, पुन्हा काही पैसे त्यांचे आलेले नाहीत। मग हा विषय जर प्रत्येक महिन्याला जर 50-50, 60-60 हजार लोकांना जर पैसे यांनी थांबवले तर हा खूप मोठा नुकसान आहे। मग हा पैसा जातो कुठे याचा विचारसुद्धा करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती असेल की तुम्ही प्रत्येकाने मेल करायचं आहे, पोस्टाने पत्रव्यवहार करायचं आहे आणि तरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, लक्षात ठेवा। अन्यथा हे पैसे तुम्हाला विसरावं लागेल, लक्षात ठेवा। तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाताय, चौकशी करताय, तुम्हाला उडवाउडवीची उत्तर दिली जातील किंवा तुम्ही आधार मॅपिंग, KYC किंवा तुम्ही कागदपत्र 17 वेळा दिला असेल, हे वस्तुस्थिती आहे। परंतु हा विषय नवीन आयुक्तांना कळलं पाहिजे। आता ते नवीन आयुक्त आहेत आणि त्यांच्यापर्यंत जर वन टाइम हा विषय जर गेला तर त्यांना खरंच कळेल की बाबा 60,000 लोकांना कोणतंही कारण नसताना हे पैसे थांबवलेले आहेत। हे त्यांना जेव्हा कळेल त्यावेळेस नक्कीच ते काहीतरी निर्णय घेतील। याच्यापेक्षा वेगळा कोणताच ऑप्शन नाही आहे, लक्षात ठेवा। फक्त 2 ऑप्शन आहेत, एक तर त्यांना ती माहिती गेली पाहिजे, त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयातून तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन, आधार अपडेट कधी झालंय हे चेक करायचं, लक्षात ठेवा। या 2 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर केल्या तर नक्कीच पुढील हप्ता तुम्हाला नियमित स्वरूपात येईल। अशा पद्धतीची माहिती संबंधित विभागाकडून कळलेली आहे आणि त्यांच्याकडून असं कळलं की बाबा असं जर केलं तरच काहीतरी होईल, अन्यथा काहीच होणार नाही। ही जी काही माहिती आली ही माहिती खूप विचारपूर्वक अनेक संबंधित तज्ज्ञ लोकांशी विचारपूस करून चर्चा करून हे मी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा। बाकीचं काहीही करण्यात अर्थ किंवा वेळ वाया घालू नका। म्हणून जे काही माहिती तुम्हाला सांगितली ती करा, जर केली तर नक्कीच पुढचा हप्ता तुम्हाला येईल किंवा जर हे व्यवस्थित जर आपलं सक्सेस जर झालं तर या महिन्याचे राहिलेल्या लोकांचे पैसे सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि ती आली पाहिजे। यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू असं मला ठिकाणी वाटतंय। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।